राज्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय। आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि साताऱ्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर रायगड, मुंबई, ठाणे आणि पुण्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। कोल्हापुरात पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। सकाळपासूनच कोल्हापुरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, तर धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुद्धा सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली गेलेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत, त्यामुळे कोकण किनारपट्टीवर आज प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मात्र खवळलेल्या समुद्रामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क केलंय। मागील 2 दिवसांपासून कोकणासोबतच रत्नागिरीमध्ये दमदार पावसाने सुरुवात केली आहे। पावसामुळे लावणीच्या कामाला पुन्हा एकदा जोर आलाय। बळीराजा सुखावलाय, मात्र संपूर्ण कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय पावसाचा, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। मुंबईकरांचे तहान भागवणाऱ्या 7 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं दमदार हजेरी लावली। धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा 25% पोहोचलाय। मात्र धरणातील साठ्यात समाधानकारक वाढ होईपर्यंत मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावाच लागणार आहे। भुसावळ जिल्ह्यामध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली। जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पुढील 8 दिवस जिल्ह्यात मुसळधार बरसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। मुरबाडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसाची जोरदार बॅटिंग आहे। मुरबाडमध्ये नदी नाल्यांना पूर आल्यामुळे नाले ओसंडून वाहत आहेत, त्यामुळे भात शेती लागवडीच्या कामाला वेग आलाय। वाशिम, रिसोड शहरासोबतच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे खरीप पिकांच्या वाढीस चांगलीच मदत होणार आहे। पावसामुळे वातावरणात गारवा वाढल्यानं गरमीपासून नागरिकांची सुटका झाली आहे। ठाण्यात मुसळधार पावसाच्या हजेरीनंतर सुप्रसिद्ध तलावपाळी ओव्हरफ्लो झालाय, त्यामुळे ठाणेकरांना काही अंशी दिलासा मिळालाय। नागपुरावरती पाऊस रुसल्याचं दिसतंय। बऱ्याच दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे नागपूर शहरात आतापर्यंत 169 मिलीमीटर इतक्याच पावसाची नोंद झाली आहे, त्यामुळे जिल्ह्यात आता 20% पावसाची तूट असल्याचं समोर आलंय। मात्र नागपूरकरांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे। शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबत सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे। 15 जुलैला होणारी सुनावणी आता 1 महिन्याने म्हणजे 14 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात होणार आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली। बारामतीत आज राष्ट्रवादीनं जनसन्मान महामेळाव्याचं आयोजन केलंय। या मेळाव्याच्या माध्यमातून अजित पवार बारामतीत शक्ती प्रदर्शन करणार आहेत आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बारामतीमधून रणशिंग फुंकणार आहेत आणि या मेळाव्याला राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी उपस्थित असतील। बारामतीच्या मिशन हायस्कूलमध्ये कार्यक्रम होणार असून तयारी जोरदार सुरू आहे। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून बच्चू कडू आक्रमक झाले। येत्या 19 जुलैला बच्चू कडू मागण्यांचं निवेदन सरकारला देणार आहेत। जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या तर मी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेईन, असं मोठं विधान बच्चू कडूंनी केलं। जरांगेंच्या भूमिकेविरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी सरकारला सवाल केले। चळवळ म्हणून लढणाऱ्या माणसाच्या लोकनियुक्त सरकारला शिव्या खाव्या लागतात। हा फक्त मुख्यमंत्र्यांचाच नव्हे तर महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका हाकेंनी केली। येणाऱ्या विधानसभेत निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके आणि साजन पाचपुते एकाच गाडीतून विधानसभेत जातील, असं विधान राऊतांनी केलं। संजय राऊतांनी साजन पाचपुते यांना विधानसभेचे आमदार घोषित केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता आहे। संभाजीराजे छत्रपती आज राज्यभरातून हजारो शिवभक्तांना घेऊन कोल्हापुरातून विशाळगडावरती जात आहेत, त्यामुळे विशाळगडावर तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विधान परिषदेत ओबीसी नेत्यांना मत देणाऱ्यांना पाडा, असं जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंचं नाव न घेता इशारा दिला। निवडून आलेल्या ओबीसी नेत्यांनी मराठ्यांना त्रास दिलाय, असा आरोप त्यांनी केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावरती आहेत। यावेळी मुख्यमंत्री आषाढी एकादशीच्या अनुषंगानं पूर्वतयारीचा आढावा घेतली। मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनवायचं स्वप्न असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईत 30,000 कोटींच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन झालं। यात पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या 3ऱ्या टप्प्यातील टनेलच्या कामाचा शुभारंभ झाला। एनडीए सरकारचं देशात स्थिरता येऊ शकते आणि हे लोकांना माहिती आहे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं। 3ऱ्या कार्यकाळामध्ये सरकार तिप्पट गतीनं काम करणार आणि 3ऱ्या टर्ममध्ये मोठे निर्णय घेतले जातील, असं आश्वासन मोदींनी दिलं।
पुढच्या 25 वर्षात भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा निर्धार पंतप्रधान मोदींनी केला. आमच्या सरकारच्या काळात मुंबई मेट्रोचं जाळं वाढलं. केंद्रानं महाराष्ट्राला वाढवण बंदराची मंजुरी दिली. त्यामुळे मुंबईकरांचं जीवनमान उंचावणार आहे असं मोदी म्हणाले. अनेकांनी अटल सेतूला विरोध केला, पण अटल सेतूमुळे मोठा फायदा होतोय असं देखील मोदींनी सांगितलं. मुंबईत मोदींच्या हस्ते प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी येणाऱ्या काळात 3 कोटी गरीब कुटुंबांना पक्की घरं देणार अशी घोषणा केली. फेक नरेटिव्हवाल्यांची रोजगार थांबवण्याची नीती असून असे लोक विकास कामांचे शत्रू आहेत असं म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीसांमुळे मी आमदार झालो, त्यांचे आशीर्वाद घेतले अशी प्रतिक्रिया भाजप आमदार परिणय फुके यांनी दिली. तर आमदारांमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत रोष आहे असं वक्तव्य परिणय फुकेंनी केलं. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे नेते आता जमिनीवरती आलेत. लोकसभा निवडणुकीच्या हवेवर जाऊन चालणार नाही असं विश्वजित कदम यांनी म्हटलं. लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा फरक असतो, त्यामुळे महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीसाठी फार मेहनत घ्यावी लागेल असा सल्ला काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलाय. मिलिंद नार्वेकर हे 22 मतांपर्यंत कसे गेले ही आत्मचिंतनाची बाब आहे. नार्वेकरांच्या मागे अदृश्य शक्ती आहे असा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. तर महाविकास आघाडीची 20 ते 22 मतं फुटली आणि काँग्रेसच्या नेतृत्वावर आमदारांचा विश्वास नाही अशी टीकाही उदय सामंतांनी केली. 20 तारखेला आमरण उपोषण सुरू करणार अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली. 20 तारखेला मराठ्यांच्या बैठकीची तारीख सांगणार आणि बैठकीत मुंबईमध्ये कधी जायचं हे ठरवणार अशी माहिती जरांगेंनी दिली. सरकारला वेळ दिला होता, पण सरकारनं फसवायचं काम केलं. आता सरकारकडे फक्त आजची रात्र आहे असं मनोज जरांगेंनी म्हटलं. मराठ्यांच्या नादी लागू नका, गांभीर्यानं विचार करा असा इशारा जरांगेंनी दिला. भुजबळ चौथी नापास आणि मला गावठी म्हणाले, पण या गावठी माणसानं मराठा आरक्षण घेऊन दाखवलं की नाही असा सवाल करत जरांगेंनी भुजबळांवरती निशाणा साधला. फडणवीसांनी भुजबळांच्या नादी लागू नये असं मनोज जरांगे म्हणाले. ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यास 288 आमदार पाडणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. मुलगा म्हणून मराठा समाजानं माझ्यावरती जबाबदारी दिली आणि ओबीसी नेत्यांनी त्रास दिला तर त्यांना पाडा असं वक्तव्य जरांगेंनी केलं. जरांगे पाटलांना दिलेला वेळ आम्ही अजिबात वाया घालवणार नाही असं शंभूराज देसाई म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द नेहमीच पाळलेला आहे, यातूनही लवकरात लवकर मार्ग काढला जाईल असं आश्वासन शंभूराज देसाईंनी दिलं. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार इथे आज कडकडीत बंद पाळण्यात येतोय. जरांगे पाटील यांच्याविषयी एका व्हॉट्सअप ग्रुपवरती आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात आला. यावेळी जवळा बाजार गावातील बाजारपेठ दिवसभरासाठी बंद होती. मनोज जरांगे पाटलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आणि या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा समाज बांधवांनी पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या केला. गुन्हा दाखल होईपर्यंत उठणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे शेवटी पोलिसांनी या प्रकरणात बीडच्या नायगावातील तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आणि पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध करत ग्रामीण भागातील 19 गावांनी आज बंदची हाक दिली आहे. त्यामुळे सकाळपासूनच गावातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. शहरालगतच्या 19 गावांनी हद्दवाढीला तीव्र विरोध केलाय. एअरपोर्ट्सवरती बऱ्याच वेळा सामान शोधण्यासाठी बराच वेळ जातो, त्यामुळे प्रवाशांची ही अडचण लक्षात घेत एअर इंडियानं प्रवाशांसाठी मोबाईलवरती रिअल टाइम लगेज ट्रॅकिंग विशेष सेवा सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि कंपनीच्या वेबसाईटवरती तसंच मोबाईल ॲपवरून प्रवाशांना आपल्या प्रवासादरम्यान आपलं सामान नेमकं कुठे आता हे तपासता येणार आहे. अकोला रतलाम विभागातील गेज रूपांतरण कामाच्या संदर्भात खंडवा यार्ड रिमॉडेलिंग दरम्यानच्या कामासाठी मध्य रेल्वे वाहतूक पॉवर ब्लॉक्स घेणार आहे. नॉन इंटरलॉकिंगचं काम 21 आणि 22 जुलै रोजी असल्यामुळे 38 तासांचा ब्लॉक असणार आहे. त्यासाठी 45 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. इयत्ता 11वी प्रवेशासाठीच्या तिसऱ्या नियमित फेरीनुसार तिसरी प्रवेश यादी 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर होणार आहे. या यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 24 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. सीईटी कक्षानं बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरुवात केली असून या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 20 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. बीएड अभ्यासक्रमाच्या 34,830 जागांसाठी 72,378 विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस असेल.
गाईच्या दुधाच्या दरात आता 2 रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे ग्राहकांना आता प्रति लिटर मागे 2 रुपये जास्त मोजावे लागणार आहे. त्यामुळे आधीच वाढलेल्या महागाईमध्ये त्रस्त सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसलाय. पुण्यामध्ये पार पडलेल्या दूध उत्पादकांच्या बैठकीत हा निर्णय झाला. नवी मुंबईतील खारघरमधील पेठ गावात कोयता आणि शस्त्रांसोबतच 4 ते 5 जणांची टोळी चोरीच्या उद्देशानं आल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. मध्यरात्रीच्या सुमारास घरांची कुलपं तोडून चोरी करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वसई पूर्वेकडील अगरवाल उद्योग नगरीमध्ये चोरीच्या उद्देशानं आलेल्या एका व्यक्तीचा शॉक लागून मृत्यू झाला आणि ही व्यक्ती महावितरणच्या बॉक्समध्ये काहीतरी छेडछाड करत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. राज्यभरात 40 अथवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी गावातून एसटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जवळच्या आगाराशी संपर्क साधावा असं आवाहन एसटी महामंडळानं केलंय. मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी नांदू पुलावरती तापी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वामी जनार्दन महाराज यांच्या हस्ते तापी नदीचं पूजन करून तापी नदीला साडीचोळी अर्पण करण्यात आली. याप्रसंगी परिसरातील महिला आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हजेरी होती.